सोलापुरात उपचारातील हलगर्जीपणामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात तब्बल 1 वर्षानंतर डॉक्टरांसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या या गुन्ह्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार गणेशनगर येथील अर्जुन ज्ञानेश्वर कांबळे यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या आई जयमाला कांबळे यांना पोटदुखीचा त्रास होत असल्यानं जून 2025 मध्ये जुना पुणे नाका परिसरातील शिवसंतोषी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आरोपानुसार डॉक्टर शरण बसप्पा दामा यांनी कोणतीही पूर्व सोनोग्राफी न करता थेट शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेनंतर महिलेची प्रकृती अधिक गंभीर झाली. त्यानंतर त्यांना नवनीत हॉस्पिटल आणि पुढे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. मात्र 14 जून 2025 रोजी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर नातेवाईकांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणाची तक्रार केली होती. 4 डॉक्टरांच्या समितीनं चौकशी करून आरोपांमध्ये तथ्य असल्याचा अहवाल दिला. त्यानुसार डॉक्टर दामा, हॉस्पिटल व्यवस्थापक आणि बाउन्सर अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.